परमेश्वराची गणपती बाप्पाची जी प्रचिती आहे ती मी जवळून बघितली आहे. कारण ज्या वेळेला आपल्याकडे एक साधं जेवण खायलाही पैसे नव्हते तो दिवसही बघितला आहे आणि आज आम्ही स्वतःच्या गाडीमधून फिरतो तोही दिवस बघितला. गेल्या 25 वर्षाआधी आमच्या गुरूंनी म्हणजे विजय खातूंनी तो गणपती तसा बनवलेला बॅलन्सिंगमध्ये. त्याला मीडिया एवढी नव्हती तरी आमचे गुरु एकदम टॉपला होते आणि आयुष्यभर ते टॉपलाच राहणार आहे आणि त्यांचं नाव आहे विजय खातू. कारण माझ्यासारखे असे कित्येक कारागीर आहेत की त्यांनी आपल्या ह्या गणेश उत्सवावरती आपले करिअर केलेत आणि आज जर उद्या पीओपी बंद झाली तर त्यांचा करिअरचं काय. बॅलन्सिंग गणपती आजही होते आणि कालही होते आणि पुढे राहते. आणि असं नाही आहे की लोक आता बॅलन्सिंग किंग म्हणून ओळखतात, पण बॅलन्सिंग मूर्त्या बऱ्याच मूर्तिकारांनी बनवले, पण लोकांनी मला मानलं. आमच्या लालबाग परळमध्ये पण खूप चांगले मूर्तिकार आहेत, तेही बॅलन्सिंग करू शकतात. पण थोडीशी हिंमत मी केली आणि एक लहानपणाचं स्वप्न होतं की हवेमध्ये गणपती करायचा, तो स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न केला. पीओपी इको फ्रेंडली आहे हे कोर्टाने सिद्ध केलं आहे. त्याच्यामुळे कसं असतं मागच्या बैठकीमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे पीओपीवरती आम्ही आता गणपतीचं बनवतोय, पण पुढे काय, तर पुढे हाच विषय सारंग वारंवार चालत राहतो. तर मग पुढे करायचं काय हा प्रश्न प्रत्येक मूर्तिकारावरती पडतो की हा उत्सव तर 2026 निघाला, मग 2027चं काय. माझ्या पायावरती डोकं ठेवून रडलेत की दादा तुम्ही, म्हणजे मी असं बोलत नाही परमेश्वरांनी काय कशी देणगी दिली माहीत नाही, पण ते रडलेत आणि सांगितलं की तुम्ही आज देव बनवता पण आम्हाला तुमच्यात देव दिसतो. बॅलन्सिंग किंग अरुण दत्ते एक्सक्लुसिव्ह पहा फक्त लोकशाही मराठीवर.